नमस्कार, मी तंबाके श्रावणी-राम. मला इयत्ता 10वीच्या SSC बोर्ड परीक्षेमध्ये 100 पैकी 100 गुण भेटलेले आहेत. तरी मी देवणी तालुक्यातील डोंगरेवाडी या गावची राहणारी आहे. माझे प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरेवाडी या शाळेमधून झाले. त्यानंतर माझे 6वी ते 10वी पर्यंतचे शिक्षण माता नर्गिस दत्त विद्यालय या शाळेमध्ये झालेले आहे. तर मी थोडक्यामध्ये माझा इयत्ता 10वीचा प्रवास कसा संपला आणि मी कशा प्रकारे माझी तयारी केली हे तुम्हाला सांगणार आहे. मी क्लासेस लावले होते. स्टार कोचिंग क्लासेसची मी विद्यार्थिनी आहे. मी 9वी ते 10वी रेग्युलर क्लासेस इथे केलेले आहेत. या क्लासेसचं योगदान माझ्या मार्क्ससाठी खूप आहे. या क्लासेसमध्ये आल्यापासून मला नियमित अभ्यास करण्याची सवय लागली. माझ्यासाठी 3-4 तास अभ्यास करणं ही खूप मोठी गोष्ट नाही होती, कारण मला इथे अभ्यास करून सवय झालेली होती. माझ्यासाठी टाइम टेबल मॅटर करत नव्हता, फक्त मला चॅप्टर संपवायचे होते. बघा, तुम्ही अभ्यास करत असताना हे ध्येय ठेवू नका की मला 4 तास 5 तास अभ्यास करायचा आहे. तर हे ध्येय ठेवा की माझ्याकडून हे चॅप्टर आज संपलं पाहिजे आणि हे टॉपिक आज संपलं पाहिजे. या क्लासेसचे वैशिष्ट्य म्हणजे आमच्या क्लासेसमध्ये इंग्रजीसाठी चव्हाण सर आहेत. त्यांनी रायटिंग स्किल, लेटर रायटिंग, इतर सर्व जे रायटिंग स्किलचे सब्जेक्ट आहेत आणि लँग्वेज स्टडी आमच्याकडून खूप चांगली करून घेतली होती. इव्हन परीक्षेच्या 1 महिन्या अगोदर आमच्याकडून त्यांनी 150च्या आसपास पेपर सोडून घेतले होते. आमच्या इथे डेली रविवारी टेस्ट होतात. त्या टेस्टमध्ये मी आउट ऑफ करायचे. कधीही मला असे 1-2 मार्क कमी पडले नाहीत, कारण जे आपल्यासाठी महत्वाचं आहे त्यासाठी आपल्याला मोटिवेशनची गरज लागत नाही, हे सर आम्हाला सांगत असायचे. मॅथ्ससाठी आम्हाला विनायक चव्हाण सर होते. त्यांनी प्रत्येक प्रश्न आम्हाला समजावून सांगितला होता. खास करून हॉट्स त्यांनी खूप क्लिअर करून घेतले होते. त्यांनी जे काही आम्हाला गणिताचे टेक्निक सांगितल्या होत्या. गणित कसं असतं, गणितासाठी प्रॅक्टिस केली ना आपण त्याच्यामध्ये आउट ऑफ घेऊ शकतो मार्क्स. त्याच्यासाठी गणिताला होता होईल तितका वेळ द्या. गणितासाठी तुम्ही डेली 1 तास तरी दिला तरी तुम्ही आउट ऑफ घेऊन त्याच्यामध्ये तुम्ही रँकमध्ये येऊ शकता. सायन्ससाठी आम्हाला पवार सर होते. त्यांनी आम्हाला सायन्स खूप चांगल्या प्रकारे शिकवलं. प्रत्येक थेअरी आणि प्रत्येक जे न्यूमॅरिकल असतात त्यांनी आमच्याकडून करून घेतले. त्याच्यामुळे आम्हाला चांगले मार्क पडले सायन्समध्ये. बघा, पेपरमध्ये MCQ मध्ये न्यूमॅरिकल आला होता, त्याच्यामुळे तिथे 1 मार्क आमचा कमी पडू नये यासाठी त्यांनी आमची तयारी करून घेतली होती आणि त्यांचं ते बोललेलं खरंच झालं. त्यांनी जे जे सांगितलं होतं पेपरामध्ये आलं होतं. आमच्या क्लासेसचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पेपराच्या 1 महिना अगोदर आमच्या शाळेमध्ये पेपर झाले होते. त्याच्यामध्ये मी चांगले स्कोर करत होते. मग मी सरांना सांगितलं की मला इतर विषयांचीही तयारी करायची आहे. त्यांनी मला म्हटलं की आपण पूर्ण क्लासेससाठी इतर विषयाचे देखील सॅम्पल पेपर घेऊ. त्यांनी होता होईल तितके सॅम्पल पेपर घेतले होते. आय थिंक एका विषयाचे त्यांनी 50च्या आसपास सॅम्पल पेपर आमच्याकडून सोडून घेतले होते. त्याच्यामुळे प्रत्येक प्रकारचा प्रश्न आमच्या नजरेखालून गेला होता आणि मी 100% सांगू शकते की पेपरामध्ये जे आलं होतं ते सर्व प्रश्न हे आम्ही इथे सोडवलेल्या 50 सॅम्पल पेपर पैकीच आलेले होते. म्हणून कधीही तुम्हाला जरी कोणी सॅम्पल पेपर आणून दिले, तुम्ही कोणत्याही क्लासला जा, कोणत्याही शाळेमध्ये राहा, सॅम्पल पेपर सोडवणं विसरू नका. आणि आमच्या क्लासचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष दिलं जातं. विद्यार्थी 100 असो किंवा 10 असो, आमच्या क्लासेसमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष दिलं जातं. हे आमच्या क्लासेसचं वैशिष्ट्य आहे. आमच्या इथल्या सरांनी आम्हाला ज्ञानाबरोबर संस्कारही दिलेले आहेत. बघा, तुमच्यासाठी 3-4 तास स्टडी करणं मॅटर करत नाही. स्टडी करण्यासाठी मॅटर करतं ते मोटिवेशन. मोटिवेशनची गरज कुणालाच लागत नाही. फक्त मनामध्ये जिद्द असली पाहिजे की मला 100 पैकी 100 पडले पाहिजेत. बघा, मी माझी 10वी सुरू होण्या अगोदर एका भिंतीवरती लिहिलं होतं की मला 100 पैकी 100 मार्क पडलेच पाहिजेत. माझ्यासाठी ते मोटिवेशन होतं. मोटिवेशनची गरज लागत नाही. तुम्हाला जे करायचे आयुष्यामध्ये ते तुमच्या नजरेसमोर असलं पाहिजे. बघा, तुम्हाला जे करायचं आहे आयुष्यामध्ये त्याच्यासाठी आई वडिलांचा चेहरा एकदा बघा. आपल्याला जितके कष्ट होतील तितके करत जा. टाइम टेबल फॉलो करण्याकडे जाऊ नका. तुम्हाला जे स्टडीचे स्लॉट्स फॉलो करता येतील ते फॉलो करत जावा. डीप स्टडी करत जावा. 1 तास का होईना पण डीप स्टडी करत जावा. मी कधी ब्रेक घ्यायचे, कधी हॉलिडेला जायचे. 10वी म्हणजे टेन्शन मध्ये यायचं नाही. एकदम फ्री राहायचं. लाईक हॅपी क्लोन, जोकर बनून राहायचं. प्रत्येक जण तुमच्यावर हसलं तरी चालेल, पण टेन्शन कधीच घ्यायचं नाही. टेन्शन घेतल्यामुळे काय होतं? काहीच नाही होत. पण उगाच मानसिक ताण कशाला घ्यायचा? असं कधीच वागायचं नाही की आपल्याला टेन्शन घ्यावं. एकदम फ्री राहायचं आणि कधीच टेन्शन घ्यायचं नाही. आपल्याला जे करायचं आहे ते होणारच आहे. फक्त 100% मेहनत द्या.
ओव्हरऑल मी एवढंच सांगते की तुम्हाला जर 10वी मध्ये 100 पैकी 100 घ्यायचे असतील, हे काही खूप अवघड गोष्ट नाही, ही सोपीच आहे. फक्त करणाऱ्यासाठी सोपी आहे. फक्त इमॅजिन करून चालत नाही, तर ते सत्यात उतरवलं पाहिजे. एवढं बोलते, माझे 2 शब्द थांबवते. धन्यवाद.